मालेगाव परिसरात घडलेल्या अतिसंवेदनशील प्रकाराने काही दिवसांपासून राज्यभर अस्वस्थता पसरली होती. अखेर सोमवारी या प्रकरणात असा एक निर्णय झाला ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती. डोंगराळे येथे घडलेल्या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. अनेकांना वाटत होतं आजही कदाचित पुन्हा पुढील तारीख मिळेल, पण त्या दिवशी परिस्थिती बदलणार हे कोणालाच ठाऊक नव्हतं. प्रकरणाच्या सुरुवातीला आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली होती. 17 नोव्हेंबरला ती संपल्यावर पुन्हा एकदा तपासासाठी वेळ लागणार असल्याचं सांगत कोठडी वाढवली गेली. परंतु तारखा वाढत गेल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊ लागली. मालेगाव शहरात आंदोलने वाढू लागली. पीडित कुटुंब न्यायासाठी आक्रोश करत होतं. त्यांच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम दिसू लागला होता. सामाजिक संस्थांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत सगळे या प्रकरणात हस्तक्षेप करू लागले. महिला व बालकल्याण विभागाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळाली, पण जनतेचा सूर एकच मदत नाही, न्याय हवा. दरम्यान राज्यातील दुसऱ्या गंभीर घटनेने संतापाची ठिंगी अजून भडकली आणि या प्रकरणात तातडीने कठोर निर्णय घेण्याची मागणी जोर धरू लागली. आणि मग अखेर आला तिसऱ्या सुनावणीचा दिवस, ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती. न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. आरोपी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाला. पहिल्या 2 सुनावण्यांप्रमाणेच ही प्रक्रिया केवळ औपचारिक असेल अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती, पण न्यायालयातील वातावरण मात्र काही वेगळंच संकेत देत होतं. सरकारी वकिलांची तयारी, न्यायालयीन अधिकाऱ्यांची गंभीरता, सगळ्याच गोष्टी एक मोठा निर्णय येणार असल्याचा इशारा देत होत्या. तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे, परिस्थितीचे गांभीर्य आणि लोकांचा प्रचंड दबाव हे सर्व न्यायालयाने सखोलपणे ऐकून घेतलं. कोर्टातील वातावरणात ताण स्पष्ट जाणवत होता. आरोपीच्या चेहऱ्यावरही भीतीचे चिन्ह दिसू लागले, कारण हा दिवस नियमित सुनावणीसारखा नव्हता. हा दिवस प्रकरणाचा टर्निंग पॉइंट होता. यावेळी साधी कोठडी वाढवण्याची मागणी नव्हती. न्यायालय स्वतः पुढचा टप्पा कोणता हे ठरवण्यासाठी गंभीरपणे विचार करत होतं. आणि याच क्षणी एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. प्रकरणासाठी राज्य सरकारने अनुभवी विशेष सरकारी वकील ॲडेक्ट उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती केली. हे नाव ऐकल्या क्षणी न्यायालय, प्रशासन आणि लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. कारण निकम यांची ख्यातीच अशी पुरावे निर्दोषपणे मांडणे, कठोर युक्तिवाद करणे आणि गंभीर प्रकरणात जलद निकाल मिळवून देणे. त्यामुळे जनतेला पहिल्यांदाच वाटलं आत्ता हा केस लांबणार नाही. मालेगावातील वकिलांनी आधीच आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आरोपीच्या बचावाची शक्यता आणखी कमी झाली. पीडित कुटुंब आणि गावकरी जे अनेक दिवस न्यायासाठी आंदोलन करत होते, त्यांना या घोषणेमुळे मोठा आधार प्राप्त झाला. निकम यांच्या नियुक्तीनंतरच प्रकरणाचा वेग बदलताना दिसू लागला. तिसऱ्या सुनावणीत सादर झालेल्या पुराव्यांवर, परिस्थितीतील संवेदनशीलतेवर आणि वाढत्या जनमतावर विचार करून न्यायालयाने आरोपीला पुन्हा पोलीस कोठडीत न पाठवता सरळ न्यायालयीन कोठडी सुनावली. म्हणजे तपासाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला होता आणि प्रकरण वेगाने ट्रायलच्या दिशेने जात होते. आरोपीला कारागृहात हलवण्यात आलं आणि प्रकरणाला फास्ट ट्रॅक मार्गाने नेण्याचा मार्ग मोकळा झाला. गावात, न्यायालयाबाहेर आणि मालेगावमध्ये एकच भावना उमटली, न्याय आता दूर नाही. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे. म्हणजेच तारीख पे तारीख हा प्रकार थांबणार. चार्जशीट तातडीने दाखल होईल. पुरावे जलद गतीने मांडले जातील. निर्णयाची प्रतीक्षा कमी होईल. सरकारी पक्षाची टीम मजबूत झाली. साक्षीदारांची यादी तयार होऊ लागली. आरोपीच्या बचावाची शक्यता कमी होत गेली. गावकऱ्यांनी केलेल्या संघर्षाला दिशा मिळाली, तर न्यायव्यवस्थेवरील त्यांचा विश्वास पुन्हा दृढ झाला. या प्रकरणाचा वेग, सरकारची इच्छाशक्ती, फास्ट ट्रॅक प्रक्रिया आणि अनुभवी विशेष वकिलांची नियुक्ती या सगळ्यांमुळे आता लोकात एकच भावना आहे, या प्रकरणात न्याय होणारच आणि तोही लवकर.